स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष शाखा अमरावतीद्वारे वडाळी प्रभाग क्रमांक 9 प्रदेश संघटन सचिव डॉ. मनीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महानगर अध्यक्ष डॉ. पंकज कावरे, ओम सिंग शेखावत यांच्या उपस्थितीत नागेश लोणारे यांच्या निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली। या प्रसंगी पक्षाच्या धोरणाचा व जनसामान्य नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता सामान्य नागरिकांच्या समस्या निवारण्यासाठी महानगरपालिका निवडणूक व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा विकासासाठी आम आदमी पक्षच निवडणूक जिंकेल्याचा विश्वास कार्यकारिणीच्या वतीने व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी आम आदमी पक्षातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार अमरावतीकर, आज आम्ही अमरावती महानगरपालिका येणाऱ्या निवडणुकांसाठी आढावा बैठक महादेवखुरी येथे आमचे नागेशजी लोणारे यांच्या प्रचारार्थ म्हणा किंवा आज इथून एक सुरुवात आम आदमी पार्टीने अमरावती महानगरपालिकेसाठी केलेली आहे। यापुढे येणाऱ्या नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासुद्धा आम आदमी पार्टी संपूर्ण ताकदीने अमरावती जिल्ह्यामध्ये लढणार आहे। अमरावतीमध्ये भ्रष्टाचाराने ग्रस्त असलेली महानगरपालिका, भाजप शासित प्रशासकाच्या माध्यमातून झालेल्या अनेक भ्रष्टाचाराच्या घटना, 3000 कोटीचा अपहार केल्याच्या घटना, सर्वसामान्य नागरिकांना मिळत नसलेल्या मूलभूत सुविधा, या सर्व मुद्द्यांना घेऊन आम आदमी पार्टी इथले सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी आज सर्व विरोधक एका बास्केटमध्ये एका बाजूने असलेले हे महानगरपालिका म्हणून राज्याची जी लोकशाहीला एक काळीमा पासणारे आज एक काम चाललेलं आहे। भ्रष्टाचाराचं एक मोठं काम इथे होत आहे। याला सर्वांना एक पर्याय म्हणून आम आदमी पार्टी संपूर्ण ताकदीनं महानगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये, संपूर्ण प्रभागामध्ये उमेदवार संपूर्ण ताकदीने एक सुशिक्षित आणि एक सुसंस्कृत आणि जनतेच्या मनातला उमेदवार देईल आणि ह्या निवडणुका जिंकेल अशी आशा करतो। धन्यवाद।